नागपूरच्या दिघोरी नाक्यावरील हिट अँड रन प्रकरणातल्या चिमुकलीची झुंज अपयशी, रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती कोयता गँगचा हैदोस, 10 ते 15 गुंडांचा तरुणावर हल्ला, हल्ल्याप्रकरणी 8 जण पोलिसांच्या ताब्यात। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली। एकनाथ खडसे भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असताना झालेली ही भेट अतिशय महत्त्वाची। अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार, धर्मराव बाबा अत्राम यांनी पालकमंत्रीपद सोडल्यावर तटकरेंचं नाव निश्चित। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं एक आदिवासी उमेदवार द्यावा, मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मागणी। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वानं पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती केल्याची माहिती। जीवाला धोका असल्याचं आमदार बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची कडूंची मागणी, बच्चू कडूंच्या पत्रामुळे खळबळ। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भरत शहांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, वायकरांचा विजय संशयास्पद, त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखावं अशी भरत शहा यांची मागणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका, शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार, 24 जूनला पुढची सुनावणी। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे यांचा शिष्टमंडळात सहभाग। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी रद्द करणार, तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, हे लेखी द्या, हाकेंच्या सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी। मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरून लक्ष्मण हाकेंसोबत चर्चा, आज संध्याकाळी 5 वाजता बैठक, ओबीसी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत सरकार बैठक घेणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही ही भूमिका कायम, वरिष्ठ अधिकारी आणि सचिवांशी चर्चा करून मार्ग काढणार, गिरीश महाजनांचा हाकेंना आश्वासन। सरकारच्या शिष्टमंडळासमोर आंदोलकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं, आंदोलकांची मागणी। सरकारनं दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभं केलं, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंना डिस्चार्ज, अंतरवालीमध्ये न जाता थेट बीड चाकरवाडीला जाणार असल्याची माहिती। मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावणारे 9 मंत्री आहेत, सरकारनं फसवलं, त्यात मराठ्यांचे 2 मंत्री आहेत, मनोज जरांगेंचं मोठं विधान। विधानसभा लढवण्यासाठी आढावा सुरू, 6 टप्प्यात 288 जागांचा आढावा घेणार, 6व्या टप्प्यानंतर किती जागा लढणार याचा अंदाज येईल, मनोज जरांगेंची माहिती। आर्थिक निकषांवरच आरक्षण मिळायला हवं, गरिबी हीच जात असावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचं वक्तव्य, तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी असंही मत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री शहरामध्ये ओबीसींचं आंदोलन, संभाजीनगर जळगाव महामार्गावरील महात्मा फुले चौकात ओबीसी समाज आक्रमक। बीडमध्ये ओबीसी महिला आंदोलक आक्रमक, नगर धामणगाव महामार्गावर टायर पेटवत महिलांचा रास्ता रोको, ओबीसी आरक्षण बचावसाठी महिलांची जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक, विधान परिषदेच्या 11 जागांबाबत चर्चा होणार, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेंसह कोर कमिटीतील सदस्य उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक, सगळ्या नवे खासदार शरद पवारांची भेट घेणार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची। लोकसभेच्या उपाध्यक्षपदाच्या मागणीवर इंडिया आघाडी ठाम, विरोधी पक्षनेत्याला उपाध्यक्षपद न मिळाल्यास लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा इंडिया आघाडीचा इशारा, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुजारी, नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर तुळजापूरचा प्रस्तावित विकास आराखडा सादर केला, सादरीकरणानंतर तक्रारी आणि बदल सुचवण्यासाठी अवधी दिला। नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांच्याकडून नाशिक जिल्ह्यातील नाफेड केंद्राची पाहणी, अध्यक्षांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे केंद्रातील गैरकारभार समोर, कांदा शेतकऱ्यांऐवजी बाजार समितीतून खरेदी केलं जात असल्याचं समोर आलं। अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित, विद्यार्थी
घरी परतू लागले. मैदानात पावसामुळे चिखल साचल्यानं भरती स्थगित. पुढची तारीख लवकरच कळवली जाणार. अमरावती शहर पोलिसांची भरती प्रक्रिया मात्र पूर्ववत चालू राहील. मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा प्रवाहित. सर्वत्र दाट धुक्याची चादर. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या येलो अलर्ट. सकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 484 मिलीमीटर पावसाची नोंद. चिपळूण गुहागर महामार्गाला नदीचं स्वरूप. मिरजोळी इथं गटार नसल्यानं डोंगरावरील पाणी थेट महामार्गावर. पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची कसरत. रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी गाठली. चिपळूणमध्ये देखील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नाशिकच्या मालेगाव आणि बागलाणमध्ये पावसानं पाठ फिरवली. पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं 2 ते 5% पेरण्या पूर्ण. तर दुसरीकडे नांदगाव तालुक्यामध्ये दमदार पावसामुळे 70% पेरण्या पूर्ण. हिंगोली जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं भाजीपाल्याचे भाव वधारले. कोबी, टोमॅटो, कारल्यासह मिरचीच्या दरानं 100 ओलांडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.